बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे, दादा आपण कृपया या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय दादा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय पवार साहेब, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, अनेक अधिकारी इथे उपस्थित आहेत। सर्व अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी, बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक, माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये येत आहेत। मी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, दिलीपरावांचं, उदयजींचं, मंगलप्रसाद लोढाजींचं आणि नीलमताई गोरे या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी एक महत्त्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना कोकणातला लागला, तो कार्यक्रम करून ते आपल्याकडे आलेले आहेत। आता ह्याच्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला आपण स्मारक करतोय, त्याच्यानंतर लहुजी वस्ताद साळवेंचं एक स्मारक पुणे शहरामध्ये करतोय, त्याही कार्यक्रमाला जायचंय। मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रभात लोढांनी सांगितलं, खरं तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मेळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं। पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला, त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुलामुलींनी दिला। त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला, तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला। तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला, तोही पूर्णत्वाला गेला। आणि कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या 5 जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय। आज आणि उद्या 2 दिवसाच्या करता हा आहे। नोंदणीकृत उद्योजक जवळपास 350 झालेले आहेत। अधिसूचित केलेली रिक्त पदं 55,000 आहेत। उमेदवारी नोंदणी 33,000 झालेली आहे। मित्रांनो, आम्हाला माहिती आहे, आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो, सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडंसं अडचणीचं ठरतं, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे, मुलांना मुलींना तयार करायचं। मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे। जर्मनला 5 लाख मुलं मुली लागत आहेत। त्यांची अट एवढीच आहे, जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे ITIचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे। मित्रांनो, आपल्या भागामध्ये नाही, परंतु राज्यात, देशात, परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे, फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। आज इथं मगाशी लोढा साहेबांनी सांगितलं, मी आपल्याला पण सांगू इच्छितो, माझं त्यांचं बोलणं झालं। अभ्यासक्रम, मेकॅनो इज हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल, फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा, असे 5 कोर्सेस ते आपल्या कृषीमूल्य शिक्षण संस्था ITI आपलं मोरगाव बारामती रोडला आहे, तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहेत। आणि माळेगावचा ITI तिथं काही कोर्सेस आपण देतोय।